नमस्कार. जनवार्ता विधिलिखित भविष्यमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण 28 नोव्हेंबर 2010 ते 4 ऑक्टोबर 2010 हा आठवडा आपल्या प्रेक्षकांना कसा जाईल याची माहिती घेऊयात. सर्वप्रथम मेष राशी. आजच बदलणारा मंगळ आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करीत आहे. भाग्यस्थानातून जाणारा हा मंगळ आपल्याला शत्रुपीडेचा त्रास देईल. कुटुंबामध्ये आरोग्यावरती खर्च करायला लागेल. विशेषतः वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावेल. वृषभ राशी. वृषभ राशीच्या अष्टम स्थानातून होणारे मंगळाचे भ्रमण, मंगळाबरोबरच बुधही अष्टमात आहे, त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास संभवतात. कुटुंबामध्ये शस्त्रक्रिया संभवते. एखाद्या जवळच्या नातेवाईकासाठी औषधोपचारावरती खर्च करायला लागेल. आठवडा धावपळीचा आहे. वैद्यकीय खर्च वाढवणारा आहे. मानसिक ताण देणारा आहे. मिथुन राशी. मिथुन राशी व्यक्तींनी या आठवड्यामध्ये मन प्रसन्न ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. या आठवड्यामध्ये आपल्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये मंगळ बुध भ्रमण करीत आहे, त्यामुळे कौटुंबिक कलह, भागीदाराशी कलह, नोकरीच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांशी संघर्ष संभवतो. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय चुकीचे राहणार आहेत. जोडीदाराच्या आरोग्यावरती खर्च करावा लागेल. एखादी शस्त्रक्रिया संभवते. कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी. कर्क राशी. कर्क राशीच्या षष्ठ स्थानातून होणारे मंगळाचे भ्रमण या आठवड्यामध्ये आपल्याला अत्यंत शुभ फलदायी आहे. अचानक धनलाभ होईल. दूरच्या अंतरावरून चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवरती मात कराल. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. अनपेक्षित अचानक चांगल्या संधी चालून येतील. या आठवड्यामध्ये तुम्ही आर्थिक दृष्टीने केलेली गुंतवणूक भविष्य काळामध्ये अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या पंचम स्थानातून होणारे मंगळ बुधाचे भ्रमण या आठवड्यामध्ये संतती प्राप्तीचा आनंद आपल्याला देईल. प्रेम संबंधातून कलह संभवतात. वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रिय व्यक्तीपासून या आठवड्यामध्ये थोडे दूर राहणे फायद्याचे ठरेल. आठवड्यामध्ये अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येतील. कन्या राशी. कन्या राशी व्यक्तींना या आठवड्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाचा सामना करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी मन उद्विग्न राहील. मानसिक त्रास होईल. वरिष्ठ जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतील. बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर नको त्या ठिकाणी बदली होईल. त्यातून मानसिक त्रास होईल. कुटुंबामध्ये लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्यावरती खर्च करावा लागेल. तुळ राशी. तुळ राशी व्यक्तींना या आठवड्यामध्ये अचानक धनलाभाच्या संधी चालून येणार आहेत. अचानक अनपेक्षित प्राप्ती वाढेल. पगारामध्ये वाढ होईल. घेतलेले निर्णय, केलेले काम तुम्हाला भविष्य काळाच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. अमावस्येच्या दरम्यान मात्र चोरी अथवा नुकसान संभवते. वृश्चिक राशी. वृश्चिक राशी व्यक्तींना या आठवड्यामध्ये मोठ्या भावंडापासून मोठे लाभ देणारा योग आहे. या आठवड्यामध्ये विशेषतः भावापासून चांगला फायदा होईल. अचानक धनप्राप्ती होईल. कुटुंबामध्ये वृद्ध व्यक्तींशी संघर्ष संभवतो. धनुराशी. धनुराशी व्यक्तींच्या हातून या आठवड्यामध्ये रुग्ण सेवा घडणार आहे. आजारी व्यक्तींची सेवा तुमच्या हातून घडणार आहे. त्यामुळे धावपळ वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा जाच होणार. त्यामुळे वेळेवर सुट्टी मिळणार नाही. मानसिक त्रास, दगदग वाढेल. त्याचा परिणाम तुमच्या सांसारिक जीवनावरती, कौटुंबिक जीवनावरती होणार आहे. वैवाहिक जोडीदाराशी वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. आठवडा संमिश्र फलदायी आहे. मकर राशी. मकर राशी व्यक्तींना हा आठवडा आर्थिक ताण वाढवणारा आहे. उत्तरोत्तर आर्थिक खर्च वाढत जाईल. जवळच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी खर्च करावा लागेल. मदत करावी लागेल. त्यामुळे आर्थिक ताण येणार आहे.
कुंभ राशी व्यक्तींना हा आठवडा 11वा मंगळ आणि बुध कला क्रीडा क्षेत्रामध्ये यश, कीर्ती, नावलौकिक देणारा आहे. अचानक धनप्राप्तीचे योग येतील. विद्यार्थ्यांना सुयश देणारा हा आठवडा आहे. स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यामध्ये निश्चित लाभ होणार आहे. मीन राशीच्या दशम स्थानामध्ये होणारी मंगळ बुधाची युती व्यावसायिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने फसगत घडवणारे आहे. व्यवसायामध्ये घेतलेले निर्णय त्रासदायक ठरणार आहेत. वरिष्ठांपासून त्रास होईल. कौटुंबिक जीवनामध्ये कलह होतील. या आठवड्यामध्ये केलेले प्रवास फायदेशीर ठरणार आहेत. विशेषतः पितृतुल्य व्यक्तींपासून चांगला लाभ होणार आहे. पितृतुल्य व्यक्तींचा सल्ला तुम्हाला भविष्य काळाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरेल. माझं नाव राजेश बाळकृष्ण नायर. माझी जन्मतारीख 2/4/1968. जन्म ठिकाण पुणे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, जन्मवेळ अशी सांगता येणार नाही मला, कारण आत्ता आठवत नाही आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत फार चढउतार येऊन गेलेले आहेत. तर इथून पुढे माझ्या आयुष्यात असणाऱ्या चढउतारांबद्दल आणि किंवा येणाऱ्या संकटांबद्दल आपल्याकडनं मला पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती मिळावी व आपलं मार्गदर्शन मिळावं हीच राजेशजी, तुमच्या पत्रिकेमध्ये कर्मस्थानामध्ये रवी, शनी आणि राहूची युती आहे. शनी हा रवीचा पुत्र आहे, मात्र दोघांमध्ये हाडवैर आहे. रवी शनी युती असणं हा दुर्दैव योग आहे. जीवनामध्ये संकट जास्त येतात, संघर्ष जास्त करावा लागतो, प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागते. तसं एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. तसं मानवाच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखाचे क्षण जास्त असतात, अडचणी जास्त असतात. तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या ग्रहयोगामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त राहणार आहे. रवी, शनी आणि राहू या 3 ग्रहांचा योग कर्मस्थानामध्ये हा स्थैर्य, शांती, समृद्धी देत नाही, कायम संघर्ष देतो. आपण शनीची उपासना केल्यास, शंकराची उपासना केल्यास आपल्या जीवनातील संघर्ष, अडचणी, त्रास कमी होईल आणि स्थैर्य, सुख, समृद्धी, शांती मिळण्यास मदत होईल. माझं नाव स्वप्नील प्रकाश मेंगे. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव मलंग मोहम्मद शेख. त्याचं जन्मतारीख आहे 15/10/1988. जन्मवेळी अंदाजे 12 ते 11ची सुमारास. त्याचं जन्म ठिकाणी मुंबई. तर तो 17 ऑगस्टला दुपारी 12:30 ते 1च्या सुमारास घरातून निघून गेला. तर तो आत्ता कुठं असेल आणि ते कुठल्या परिस्थितीत असेल, तो घरी येईल का, कधी येणार, आपण मला मार्गदर्शन. स्वप्नील, तुझा मित्र मलंग याच्या पत्रिकेमध्ये सुखस्थानात मंगळ वक्री आहे, शनीच्या केंद्र योगात आहे. सुखस्थानाचा अधिपती गुरु शत्रुस्थानात बसलेला आहे आणि सुखाचा कारक चंद्र हा व्यय स्थानात नीच राशीत आहे. एकूणच या पत्रिकेचा आराखडा जर आपण पाहिला तर या व्यक्तीला कौटुंबिक, मानसिक सुख नाही. घर सोडून जाण्याचे योग प्रबळ आहेत. हा पुन्हा येणे कठीण आहे, मात्र प्रयत्नाने प्रारब्ध बदलता येते. याच्या भाग्यामध्ये हा परत येणार नाही असा योग आहे, मात्र दैवी कृपेमुळे, प्रयत्नांमुळे बदल होऊ शकतो. हरवलेली व्यक्ती पुन्हा येण्यासाठी एक मंत्र आहे. तो मंत्र जर याच्या आई वडिलांनी म्हटला तर हा मुलगा पुन्हा येण्यास मदत होईल. मंत्र असा आहे: कार्त वीर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्र वाणेन तस्य स्मरेन मात्रेन गतम नष्टम च लभ्यते. हा मंत्र दररोज रात्री झोपण्यापूर्वी 9 किंवा 11 वेळेस म्हटल्यास हा मुलगा परत येण्यास मदत होईल. मी निलेश किशन सुतार. जन्मतारीख 28/7/1984. जन्म ठिकाण पुणे. तर मला असा प्रश्न विचारायचा की मला रो हाऊस घ्यायचा आहे. आता मी गाडी घेतोय, तर माझं काम कधी होतील?
निलेश, तुझ्या पत्रिकेमध्ये सुखस्थानात हर्षल केतू आहे. हा स्थिर वास्तू देत नाही. त्यामुळे तुझ्या भाग्यामध्ये एकच वास्तू घेऊन ती शेवटपर्यंत टिकण्याचा योग नाही, वास्तू लाभ नाही, वास्तू बदलण्याचा योग आहे. त्यामुळे तू घर घेतलं तरी ते तुला थोड्या कालावधीमध्येच पुन्हा विकावं लागेल. वाहन सुख मात्र चांगले आहे. शनी उच्च राशीत असून चंद्र शुक्राच्या बरोबर आहे. त्यामुळे गाडीचा योग निश्चित आहे, मात्र रो हाऊस होणे कठीण आहे.